विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचा फॉर्म स्टेप बाय स्टेप न चुकता कसा डिटेल्स मध्ये भरायचा, संपूर्ण माहिती रजिस्ट्रेशन पासून प्रिंट कशी काढायची, संपूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजून YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला घर बसल्या न चुकता फॉर्म भरून घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या आमच्या टीम मेंबरचा नंबर आहे, त्याच्यावरती कॉल करायचा नाही, फक्त व्हॉट्सअप वरती मेसेज करून डॉक्युमेंट्स पाठवून तुम्ही घर बसल्या न चुकता फॉर्म भरून घेऊ शकतात. आणि आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे तो देखील जॉईन करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्याची प्रोसेस एकदम सोपी आहे, फक्त तुम्ही घाई करू नका. एकदम डिटेल्स मध्ये चांगला व्हिडिओ बघा आणि फॉर्म भरा. आता फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी लिंक मी तुम्हाला देत आहे. तर तुम्हाला त्या लिंक वरती क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. इथे नवीन नोंदणी करा या ऑप्शन वरती येथे तुम्ही क्लिक करा. त्या ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर जसे नेट असेल तसं स्क्रोलिंग होईल, असा इंटरफेस तुमच्या समोर ओपन झालेला बघायला भेटेल. रजिस्ट्रेशन हे एकदाच होत असल्यामुळे तुमचा जो आधार कार्ड क्रमांक आहे तो तुम्हाला येथे टाकायचा आहे. आणि सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे तुमचा आधार क्रमांक तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असणे गरजेचे आहे, तरच ओटीपी जातो. हा पॉइंट लक्षात घ्या. तर तुम्हाला येथे तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि जनरेट ओटीपी या बटनावरती येथे क्लिक करा. पोलीस भरतीच्या तयारीसाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच, दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये मध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून तुम्ही ही खरेदी करू शकतात. जर ऑनलाईन घ्यायचे असेल तर Amazon, फ्लिपकार्ट वरून देखील तुम्ही खरेदी करू शकतात. मित्रांनो, आता येथे मी ओटीपी पाठवलेला आहे. जो मला ओटीपी येईल तो तुम्ही येथे टाकून घ्या. बघू शकता इथे मी माझा ओटीपी टाकत आहे. ठीक आहे, इथे ओटीपी मी इथे टाकून घेतला. आता इथं काय आहे तर इथं बघू शकता व्हेरीफाय ओटीपी या बटनावरती इथे क्लिक करा. बघू शकता या बटनावरती इथे मी क्लिक केलेले आहे. आता इथं ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुली असा ऑप्शन दिसेल. या बटनावरती ओकेच्या बटनावरती इथे क्लिक करा. तुमचा इथं आधार कार्ड क्रमांक शेवटचे 4 आकडे दिसतील, ओटीपी इथे दिसेल. आधार कार्ड प्रमाणे तुमचे जे नाव आहे जसेच्या तसे इथे दिसेल. त्याच्यानंतर लिंग आधार प्रमाणे मेल फिमेल दिसेल आणि तुमची जन्मतारीख इथे आहे ती दिसेल. त्याच्यानंतर इथं राज्य दिसेल. त्याच्यानंतर इथे तुम्ही खाली स्क्रोल करा. मित्रांनो, येथे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे. ईमेल आयडी हा सर्वात महत्वाचा आहे. एकदम बरोबर न चुकता इथे डिटेल्स मध्ये तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे पासवर्ड क्रिएट करायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे. तोच पासवर्ड येथे टाकायचा आहे. पासवर्ड कसा असला पाहिजे, पासवर्ड मध्ये एखादं अक्षर कॅपिटल असलं पाहिजे, त्याच्यानंतर एक बाकी स्मॉल अक्षर असले पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एखादं चिन्ह असलं पाहिजे आणि एखादा अंक देखील असला पाहिजे. उदाहरण म्हणून 2-3 पासवर्ड येते मी तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारचा तुमचा पासवर्ड असणे गरजेचे आहे. पासवर्ड हा 8 अंकापासून 20 अंकापर्यंत असणे गरजेचे आहे. ठीक आहे, ईमेल टाका, 2 ठिकाणी पासवर्ड इथे टाका, तोच पासवर्ड इथे टाका. त्याच्यानंतर इथे तुमचा चालू मोबाईल नंबर टाका. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं जे नाव आहे आधार कार्ड वरती जे नाव आलेलं आहे वरती जसेच्या तसं इथे पूर्ण नाव टाका. इंग्रजीमध्ये पूर्ण नाव इथे तुम्ही टाकून घ्या. त्याच्यानंतर इथं देवनागरी लिपी म्हणजे तुमचं मराठीमध्ये नाव पूर्ण ज्याप्रमाणे आधार कार्ड वरती आहे जसेच्या तसं इथे टाका. त्याच्यानंतर लिंग सर्वात महत्वाचा आहे. विद्यार्थी याच्यामध्ये चुका करत आहे, मेल किंवा फिमेल हे एकदम चांगल्या प्रकारे सिलेक्ट करा, याच्यामध्ये चुकू नका. ठीक आहे, सर्व माहिती टाकल्याच्या नंतर ईमेल आयडी, पासवर्ड, मोबाईल नंबर, इंग्रजीमध्ये नाव, मराठीमध्ये पूर्ण नाव, मेल फिमेल, त्याच्यानंतर हा चेकबॉक्स या बटनावरती इथे क्लिक करा. जो हा कॅप्चा आहे जशाचा तसा इथे टाका. इथं क्लिक करून तुम्हाला अवघड वाटल्यास इथे कॅप्चा तुम्ही बदलून घेऊ शकता. कॅप्चा इथे जसेच्या तसे टाका आणि रजिस्टर या बटनावरती इथे क्लिक करा. रजिस्टर या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या ईमेल वरती एक लिंक जाईल. त्या लिंक वरती क्लिक करायचं आहे. त्या लिंक वरती क्लिक केल्याशिवाय तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून इथे लॉग इन होणार नाही. सर्वात पहिल्यांदा ही लिंक येण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 2-3 मिनिटाचा कालावधी लागतो, 5 मिनिट देखील लागू शकता.
या लिंकची मुदत 5 दिवस असते. 5 दिवसाच्या अगोदर या लिंक वरती क्लिक करून तुम्हाला ती व्हेरीफाय करणं गरजेचं असतं. त्या लिंक वरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्ही जो ईमेल आयडी टाकला होता तो इथे टाका. नंतर पासवर्ड आहे जो जशाचा तसा इथे टाका. हा जो कॅप्चा आहे येथे टाका आणि लॉग इन या बटनावरती येथे क्लिक करा. मित्रांनो, रजिस्टर या बटनावरती किंवा लॉग इन केल्याच्या नंतर आता इथं तुमचा जो आधार कार्डावरती जो फोटो आहे जशाचा तसा आधार कार्डवरचा फोटो येईल आणि सर्व माहिती तशीच येईल. मोबाईल नंबर वगैरे सर्व माहिती येथे दाखवेल. आता तुम्ही येथे खाली स्क्रोल करा. ठीक आहे, खाली स्क्रोल केल्याच्या नंतर सर्व माहिती बरोबर आहे की याची खात्री करा. त्याच्यानंतर अर्ज बघू शकता, अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर येथे बघू शकता खाली पदासाठी अर्ज करा हा ऑप्शन येथे दिसेल. या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. बघू शकता स्क्रोलिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला इथं आधार कार्ड क्रमाने नाव वगैरे सर्व माहिती दिसेल. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्याच्या नंतर सर्वात महत्वाची माहिती आहे, तुमचं या ठिकाणी पूर्ण नाव टाकायचं नाही हे लक्षात घ्या. फक्त स्वतःचं नाव इंग्रजीमध्ये इथे टाका. त्याच्यानंतर वडिलांचं नाव, फक्त वडिलांचं नाव इथं पहिलं नाव इथे वडिलांचं नाव टाका. आडनाव इंग्रजीमध्ये टाका. ही सर्व माहिती इंग्रजीमध्ये इथे टाका. त्याच्यानंतर आईचे जे नाव आहे इंग्रजीमध्ये येथे टाकून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिले स्वतःचे नाव जे आहे इथे मराठीत टाका. वडिलांचे नाव मराठीत टाका आणि आडनाव देखील मराठीत टाका आणि इथे आईचे नाव मराठीमध्ये टाका. ठीक आहे. आता ते झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला पद सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबल, त्याच्यानंतर ड्रायव्हर, SRPF, बॅट्समन आणि प्रिझन म्हणजे कारागृह कोणतं भरायचं आहे हे सिलेक्ट करा. तर आता मला पोलीस कॉन्स्टेबलला इथं भरायचं आहे, ते मी इथे सिलेक्ट केले. ठीक आहे. ते सिलेक्ट केल्याच्या नंतर पुढे तुम्हाला घटक सिलेक्ट करायचा आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये भरायचं आहे, तर मला मुंबईला भरायचं आहे. तर सिंपली येथे मी CP मुंबई येथे सिलेक्ट करणार. ठीक आहे. मुंबई येथे मी सिलेक्ट केले आणि सर्व माहिती बरोबर आहे याची पुन्हा एकदा खात्री करा आणि पुढील पृष्ठ या बटनावरती येथे क्लिक करा. पुढील पृष्ठ या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आरक्षणाचा तक्ता ओपन झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना वेगवेगळं अंशकालीन, माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, गृहरक्षक, माजी सैनिक वगैरे जे आरक्षण घ्यायचं आहे त्यांनीच येथे यस करायचं आहे. हा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. आरक्षण घ्यायचं असेल आणि प्रमाणपत्र असेल तरच यस करा. आता इथं अंशकालीन असेल तर यस करा, अन्यथा येथे नो करा. जर पात्र गुणवत्ताधारक खेळाडू जर खेळाडूमधून आरक्षण घ्यायचं असेल तर यस करा, अन्यथा नो करा. अंशकालीन झाले, प्रकल्पग्रस्त असेल तर यस करा, अन्यथा इथे नो करा. माजी सैनिक यस नो इथे करा. त्याच्यानंतर भूकंपग्रस्त यस नो करा. गृहरक्षक दल म्हणजे होमगार्ड असेल आणि आरक्षण घ्यायचं असेल तर यस करा, अन्यथा नो करा. तुमच्याकडे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. सर्व्हिसला लागल्याच्या नंतर 3 वर्षानंतर हे भेटत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर पोलीस पाल्य असाल तर यस करा, अन्यथा नो करा. त्याच्यानंतर आपण अनाथ आहात का, अनाथचा पॉइंट असेल यस करा, आरक्षण घ्यायचं असेल तर नो करा. घ्यायचं असेल तर यस करा, असेल तर नो करा. ठीक आहे. नसेल घ्यायचं तर त्याच्यानंतर तुमची सर्वात पहिल्यांदा कॅटेगरी तुम्ही नीट विचार करून इथे सिलेक्ट करायची आहे. चुकू नका, कारण कॅटेगरी चुकली म्हणजे इथे फॉर्म भरूनही काहीही फायदा नाही. हा पॉइंट येथे लक्षात घ्यायचा आहे. कॅटेगरी इथे तुम्ही सिलेक्ट करा. आता एका विद्यार्थ्याचा हा मी फॉर्म भरत आहे म्हणून जे कॅटेगरी आहे ते मी इथे सिलेक्ट केले बरोबर बघून. ठीक आहे. आता तुम्हाला या ठिकाणी जात प्रमाणपत्राची माहिती द्यायची म्हणजे जातीचा दाखला, जात पडताळणी लागत नाही, कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही. फक्त या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्र हे लागत असते. त्याचा जावक क्रमांक इथे टाकायचा आहे. आता काही विद्यार्थ्यांचे जे जुने आहे ना, जातीचा दाखला जो जुना आहे ना त्याच्यावरती अंकामध्ये 4 आकडी 5 आकडी जो लिहिलेला असतात तो टाकायचा आहे आणि जे नवीन जातीचे दाखले आले आहेत त्याच्यामध्ये MRC नंबर किंवा आउटवर्ड नंबर जो असतो तो इथे टाकायचा आहे आणि तो कधी इश्यू झाला त्याची तारीख देखील असते. ती तारीख इथे तुम्हाला टाकायची आहे. तुमचं शिक्षण किती झालेलं आहे ते टाकायचं आहे. 12वी झाले असेल, जास्त झालं असेल तर इक्विव्हॅलेंट करा आणि फक्त 12वी पर्यंतच माहिती टाकायची असेल तर फक्त 12वी येथे तुम्ही सिलेक्ट करा. 12वी टाकल्याच्या नंतर 12वीचा जो उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे तो कोठे असतो, कसा असतो इथे बघून घ्या. माझं या ठिकाणी मी दाखवत आहे. तर बघू शकता 12वीचं जे रिझल्ट नाही, 12वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट असते, बोर्ड सर्टिफिकेट म्हणत आहे, रिझल्ट म्हणत नाही. जे 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट असते त्याच्यावरती बघू शकता उजव्या कोपऱ्यामध्ये इथे 6 अंकी नंबर असतो. माझा जो आहे प्रत्येकाचा वेगळा असतो, तो तेथे तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. जातीचा दाखल्याचा नंबर टाकल्याच्या नंतर ते कधी इश्यू झाले त्याची तारीख इथे सिलेक्ट करा. इथं बघू शकता तुमचं पहिल्यांदा इथे महिना जो वर्ष आहे ते सिलेक्ट करा. समजा 2020 ला काढले असेल 2020 ला सिलेक्ट करा. जुलैमध्ये काढले जुलै सिलेक्ट करा आणि तारीख जी असेल ती इथे सिलेक्ट
करा. त्याच्यानंतर इथं तुमची जन्मतारीख बरोबर ज्याप्रमाणे मी इथे जातीच्या दाखल्याची जन्म तारीख टाकली त्याचप्रमाणे तुमचा जन्मतारीख इथं बरोबर कट टू कट बरोबर टाकायची आहे. हा पॉईंट इथे लक्षात घ्या. सर्व माहिती बरोबर टाकलेली आहे याची खात्री झाल्याच्या नंतर पुढील पृष्ठ या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. आता इथं तुमचं पुराव्यासाठी तुमचं जे ऍड्रेस आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. इथे तुम्हाला ऍड्रेस आहे ऍट पोस्ट वगैरे जो असेल तो इंग्रजीमध्ये इथे जशाचा तसा टाकायचा आहे. रस्ता वगैरे शेजारील कोणता रोड जातो कोणत्या गावाचा इथं समजा एखाद्या रोडचं नाव इथे टाकायचं आहे प्रसिद्ध ठिकाण. त्याच्यानंतर तुमची एखादी वाडी वगैरे असेल वस्ती वगैरे असेल गल्ली वगैरे असेल तेथील नंबर वगैरे नाव वगैरे इथे तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्ही इथं कर्नाटकाच्या बाउंड्रीवरतील जे असेल त्यांना ते देखील फॉर्म भरू शकत असतात. त्याच्यामुळे इथं महाराष्ट्र जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. जास्त करून महाराष्ट्र 99% विद्यार्थी असतात. महाराष्ट्र इथे मी सिलेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे हे महत्वाचं आहे. आता इथं जिल्हा तुम्हाला जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. 1 मिनिट जिल्हा मी सिलेक्ट केला. ठीक आहे. जिल्हा सिलेक्ट केला. त्याच्यानंतर तुमचा तालुका कोणता आहे तो इथं तुम्ही तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर येथे तुम्हाला तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे. आता काही विद्यार्थ्यांचा एक पॉइंट आहे की इथं गावाचं नाव जे आहे तेच पोस्ट. आता गाव आणि पोस्ट काही विद्यार्थ्यांचं एकच असतं. गाव त्या गावातच पोस्ट असतंय. तर त्यांनी या ठिकाणी तेथेच पुन्हा गावाचं नाव टाकायचं आहे. पोस्ट जर वेगळं गाव असेल तर ते इथे टाकायचं आहे. आणि जो तुमचा पिनकोड आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. पूर्ण माहिती बरोबर असेल याची खात्री करा. आणि तुमचा राहण्याचा सध्याचा पत्ता आणि या ठिकाणी तुमचा कायमस्वरूपीचा पत्ता एकच असेल तर या बटनावरती येथे क्लिक करा. म्हणजे सेम दोन्हीकडे सेम ऍड्रेस होतील. आणि इथं पुढील पृष्ठ या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. आता इथं इतर तपशील ऑदर तपशील ओपन झालेला आहे. इथं तुम्हाला या ठिकाणी तुमचा धर्म निवडायचा आहे. हिंदू मुस्लिम सिख ईसाई जोही धर्म असेल तो येथे सिलेक्ट करा. ठीक आहे. तो सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं तुम्हाला जात वगैरे टाकायची आहे. पोटजात वगैरे हे दोन्ही ऑप्शन ब्लँक ठेवले तरी देखील चालतात. ठीक आहे. आता तुम्ही शासकीय दलामध्ये आहात का म्हणजे MSF वगैरे कोणत्याही शासकीय निमशासकीय कामामध्ये अगोदर कामाला आहात का असेल तर येस करा अन्यथा नो करा. आता महाराष्ट्राचे अधिवासी म्हणजे महाराष्ट्राचे तुम्ही रहिवासी आहात का असेल तर यस करा. 100% येथे तुम्हाला यसच कंपल्सरी करावे लागणार आहे. यस केल्याच्या नंतर महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट असते त्याचा जावक क्रमांक जो सर्टिफिकेट नंबर असतो तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि ते कधी इश्यू झाले त्याचा दिनांक देखील इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर कर्नाटकचे रहिवासी आपोआप तुम्ही वरती आधी महाराष्ट्र सिलेक्ट केले असल्यामुळे आपोआप तिथे नो सिलेक्ट येईल. ठीक आहे. आणि आता इथं आता इथं नॉन क्रिमिलियर साठी देखील तुम्हाला इथे यस करावं लागणार आहे. परंतु SC आणि ST कॅटेगरीला नॉन क्रिमिलियर लागत नाही. ते आपोआप इथं ब्लँक आलेलं आहे. कोणाला लागते तर OBC VJA NTB NTC NTD आणि SBC आणि SCBC सर्वांना जे नॉन क्रिमिलियर लागते त्यांनी यस करायचं आहे. त्याच्यानंतर त्याचा क्रमांक टाकायचा आहे आणि दिनांक कधी इश्यू झाले ते टाकायचं आहे. ते टाकल्याच्या नंतर बघू शकता इथं महिलांना या ठिकाणी ते आपोआप ब्लँक वगैरे महिलांसाठी येस नो करायला येते. आणि हे नॉन क्रिमिनलचं असेल इथे येस करायचं आहे. बघू शकता आपल्या SC ला राहत नाही SC आणि ST ला त्याच्यामुळे इथे कंपल्सरी नॉन क्रिमिनल आपण नो करणार आहोत. ज्यांना आहे त्यांनी येस करायचं आहे. त्याच्यानंतर पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात का येथे तुम्हाला यस करायचं आहे. ठीक आहे. यस करा. त्याच्यानंतर उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी सहभागी होण्याच्या वैद्यकीय दृष्ट्या सक्षम आहे का शारीरिक दृष्ट्या तर येथे देखील तुम्हाला कंपल्सरी यस या बटनावरती येथे क्लिक करायचं आहे. तुमच्याकडे NCC प्रमाणपत्र जर असेल तर यस करा अन्यथा नो करा. ठीक आहे. आता इथं तुमच्याकडे वाहन चालवण्याचे परवाना आहे का हलके वाहन असेल तर यस करा अन्यथा नो करा. ठीक आहे. नो केले. आता जे लायसन आहे कंपल्सरी केलेले आहे ते तुम्हाला फॉर्म भरताना किंवा कागदपत्र तपासणी वेळी लागत नाही. हा पॉईंट येथे लक्षात घ्या. ते तुम्हाला तुमची निवड झाल्याच्या नंतर 2 वर्षाच्या आत द्यावे लागते. ड्रायव्हिंग शिकून ते नंतर द्यावे लागते. आता सध्या लागत नाही. आता इथं आपल्याकडे संगणक हाताळणी येत असल्याचे प्रमाणपत्र आहे का आता इथे लक्षात घ्या. MSCIT CCC टायपिंग हे 3 जर तुमच्याकडे झालेले असेल तर तुम्ही येथे यस करा. आणि याच्यापैकी कोणतंही एक झालं नसेल कोणतंही एक असेल तर देखील यस करा. आणि कोणतंही झालं नसेल तर इथे कंपल्सरी इथे नो करा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची आई वडील किंवा पाल्य आहात का म्हणजे आई वडिलांचे पाल्य आहात का तुमचे आई वडिलांनी आत्महत्या केलेली आहे का असे विचारत आहेत. पाल्य आहात का असेल तर यस करा अन्यथा नो करा.
सर्व माहिती बरोबर टाकली आहे का याची खात्री करा आणि पुढील पृष्ठ या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा. सर्व माहिती बरोबर आहे का याची पुन्हा एकदा खात्री करा आणि पुढील पृष्ठ या बटनावरती इथे क्लिक करा. तर माझे या ठिकाणी डोमिसाइल सर्टिफिकेट नंबर टाकायचा राहिलेला आहे, तो मी टाकून घेतो आणि पुढील पृष्ठ या बटनावरती इथे क्लिक करतो. आता पुढील पेज आपल्या समोर ओपन झालेला आहे. इथं अहर्ता नावाचा जो ऑप्शन आहे इथे तुम्ही स्क्रीनवरती बघा. आता झूम करून दाखवत आहे. अहर्ता नावाचा जो ऑप्शन आहे SSC तुम्ही जास्त शिकेल असेल तर तुम्ही इक्विव्हॅलेंट टाकू शकता, पण तुम्ही 12वी टाकली तरी माहिती चालून जाते. आता सिंपली फक्त 12वीची माहिती मी इथे टाकणार आहे. 12वी सिलेक्ट केले, त्याच्यानंतर तुमच्या 12वीच्या कॉलेजचे नाव टाका किंवा तुमचं पुणे बोर्ड होतं की छत्रपती संभाजीनगर, जे अमरावती वगैरे जेवढे बोर्ड आहेत जे असेल ते तुम्ही येथे टाकून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही पास आहात की नापास येथे सिलेक्ट करा. सिंपली पास कंपल्सरी येथे तुम्हाला सिलेक्ट करावा लागणार आहे. निकालाच्या वर्ष तुम्ही कोणत्या वर्षामध्ये पास केलं 12वी हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ते टाकल्याच्या नंतर पुढे आल्याच्या नंतर इथं प्राप्त गुण 12वी मध्ये तुम्हाला या ठिकाणी 500 पैकी समजा किती गुण मिळालेले आहेत ते इथे टाका आणि इथे 500 टाका. म्हणजे जेवढे गुण मिळाले आहेत सर्व विषय मिळून जेवढे गुण येथे मिळालेले आहेत ते मिळालेले गुण येथे टाका. त्याच्यानंतर किती पैकी मिळालेले आहेत ते येथे तुम्ही कंपल्सरी टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपण पदवीधर आहात का, ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असेल तर यस करा, अन्यथा नो करा. ठीक आहे, इथं फक्त 12वी केले तरी चालेल. फक्त खाली इथं ग्रॅज्युएशन असेल तर यस करा, अन्यथा नो करा. इथं असेल तर यस करा, नो करा. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे या ठिकाणी तुम्ही पदव्युत्तर आहात का असेल तर यस करा, नो करा. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा पॉईंट इथं सांगतो, पोलई शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीमध्ये तुमचे नाव आलं नाही, तुमची निवड झाली नाही, तर तुम्ही MSF म्हणजे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळमध्ये जाण्यासाठी करार पद्धतीने जाण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का असेल तर येस करा, अन्यथा नो करा. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही येथे ही जे टिक बॉक्स आहे या बटनावरती येथे क्लिक करा. ते टाकल्याच्या नंतर अर्जाचे पूर्वदृश्य या बटनावरती येथे क्लिक करा. आता सर्व माहिती भरून झालेली आहे. त्याच्यानंतर इथं अर्जाचे पूर्वदृश्य या बटनावरती इथे क्लिक करा. त्याच्यानंतर तुमचा इथे पूर्णच्या पूर्ण जशाचा तसं पूर्ण फॉर्म इथे ओपन झालेला बघायला भेटेल. पूर्ण फॉर्म ओपन झालेला बघायला भेटेल. ते झाल्याच्या नंतर तुमचं नाव वगैरे चेक करा, जन्मतारीख वगैरे चेक करा, जिल्हा वगैरे बरोबर आहे का, ही सर्व माहिती बरोबर आहे का नाही याची खात्री तुम्ही बरोबर करून घ्यायची आहे. ठीक आहे, पुन्हा पूर्ण फॉर्म झाल्याच्या चेक करून झाल्याच्या नंतर या इथं स्लाइड वरती क्लिक करा आणि हे पेज येथे काढून, नाहीतर मग खाली येऊन येथे बंद करा या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करू शकतात. ठीक आहे, या बटनावरती मी क्लिक केले. आता तुमचा अर्ज पूर्ण खात्रीशीर बरोबर आहे याची खात्री झाल्याच्या नंतर येथे जतन करा या बटनावरती येथे क्लिक करा. ठीक आहे, जतन करा या बटनावरती बघू शकता. कृपया माहिती पुन्हा तपासून घ्या. एकदा जतन केलेली माहिती संपादित म्हणजेच एडिट करता येणार नाही, तुम्ही त्याला सुधारित करू शकत नाही. तर असेल बरोबर असेल तर ओके या बटनावरती क्लिक करा, नाहीतर मग कॅन्सल बटनावरती क्लिक करा. आता ओके आहे, बरोबर माहिती मी चेक केलेली आहे, तर ओके या बटनावरती येथे क्लिक केला. बघू शकता, कृपया निकालाच्या वर्षाची नोंद करा. माझा एक पॉईंट इथे राहिलेला आहे, पुन्हा कुठे राहिलेला आहे मी तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट. बघू शकता वर्ष इथं राहिलेलं आहे. आता ते मी इथे सिलेक्ट करून घेतलेलं आहे. ठीक आहे, सिलेक्ट केलं आणि जतन करा या बटनावरती मी क्लिक केले. माहिती तपासून घेतली. ओके या बटनावरती इथे क्लिक करा. आता इथं लोडिंग म्हणजे प्रोसेसिंग मध्ये गेलेलं आहे. आता मुंबई CP मुंबईचा आज दिनांक किती तारीख आहे, 1 मिनिट, 14 नोव्हेंबर रोजी मी हा फॉर्म भरत आहे आणि टोकन क्रमांक मुंबईचा हा किती आहे, 15,272 हा मुंबईचा टोकन क्रमांक आहे आणि अर्ज क्रमांक किती आहे हे देखील मी तुम्हाला पुढे दाखवतो. 1 मिनिट. ठीक आहे, अर्ज क्रमांक बघू शकता, टोकन क्रमांक आहे 15,272. इथं झूम करून दाखवतो. टोकन क्रमांक आहे 15,272 आणि अर्ज क्रमांक किती आहेत तर 12,224 एवढे अर्ज CP मुंबईला आतापर्यंत आलेले आहेत. ही माहिती मी तुम्हाला इथे सांगितली सर्व डिटेल्स मध्ये. आता शेवटचा पॉइंट राहिलेला आहे, फोटो आणि सही अपलोड करण्यासाठी तुम्ही इथे अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा या बटनावरती आल्याच्या नंतर इथं छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा या बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे, आता फोटो आणि सही
कशी अपलोड करायची याच्यावरती डिटेल्स मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तो व्हिडिओ बघून तुम्ही फोटो आणि सही अपलोड करायची आहे. आता फोटोची साईज किती पाहिजे, तर इथं बघा, फोटोची साईज 5 KB ते 20 KB या दरम्यान पाहिजे आणि फोटोची रुंदी 160 पिक्सेल पाहिजे आणि उंची 200 ते 212 या दरम्यान पाहिजे. त्याच्यानंतर त्याचप्रमाणे सहीचे देखील या ठिकाणी बघू शकता, स्वाक्षरी अपलोड करा. सही देखील 5 KB ते 20 KB या दरम्यान असायला पाहिजे आणि सहीची रुंदी 256 पिक्सेल असायला पाहिजे आणि उंची 64 पिक्सेल असायला पाहिजे. त्याच्यानंतर फोटो आणि सही अपलोड करून घ्या. ठीक आहे. आता मी इथे फोटो आणि सही अपलोड केल्याच्या नंतर, फोटो आणि सही अपलोड झाल्याच्या नंतर इथे बॅक या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. आता इथं थोडक्यामध्ये मी तुम्हाला फोटोची आणि सहीची साईज कमी जास्त कशा प्रकारे करायची डिटेल्स मध्ये माहिती सांगतो. आता इथं एक तुम्हाला क्रोम वरती यायचं आहे. गुगल वरती आल्याच्या नंतर इथं रिसाइज इमेज, आता झूम करतो, इथं रिसाइज इमेज अशा प्रकारे तुम्हाला इथे सर्च करा. त्याच्यानंतर इथं दुसरी वेबसाईट ओपन होईल. इथं बघू शकता हा लोगो आहे. मित्रांनो, या लिंकवरती येथे क्लिक करा. आवाज थोडाफार मागे पुढे होईल कारण इथून पुढे थोडे व्हिडिओ एडिटिंगमध्ये मिस्टेक झालेली आहे. इथं सिलेक्ट इमेज या बटनावरती येथे क्लिक करा आणि जो फोटो कमी जास्त साईज करायचा आहे तुमच्या फोटोचा तो येथे तुम्ही सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे. फोटो सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं आता हा 63 MBचा सध्या KBचा सध्या फोटो आहे. किती? 63 KB. आपल्याला 20 KB ते 5 KB ते 20 KB या दरम्यान पाहिजे. आता तुम्ही इथे खाली आल्याच्या नंतर बघू शकता हा लॉक काढून टाका. लॉकच्या बटनावरती इथे क्लिक करा आणि इकडं प्रेझेंटवरती क्लिक करून येथे पिक्सेल हा ऑप्शन खाली बघू शकता, इथे पिक्सेल आहे, हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे. आता इथं विड्थ म्हणजे इथे उंची किती सांगितलेली आहे फोटोची, तर ती येथे मी येथे टाकून घेणार आहे. तुम्ही देखील फोटोची उंची 160 सांगितलेली आहे ती येथे टाकून घ्या. रुंदी सांगितलेली आहे ती टाका आणि खाली जी हाईट उंची किती सांगितलेली आहे फोटोची ती येथे तुम्ही टाका. आता सिंपली मी जी सांगितलेली आहे आपल्या रूलनुसार ती येथे मी 200 ते 210 सांगितले आहे, 200 टाकून घेतली. ठीक आहे. आता क्वालिटी आहे 90 क्वालिटी आहे. रिसाईज इथे करून बघा. ठीक आहे. रिसाईज येथे करून बघितले तर 5 KB हा फोटो झालेला आहे. 5 KB झाला. आता आपल्याला 5 KB ते 20 KB दरम्यान पाहिजे. थोडे इथं पूर्ण या ठिकाणी 99 करून घेतले तर आता इथे बघा 17 KB झाला आणि बरोबर मापामध्ये हा झालेला आहे. आता हे डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. डाउनलोड करून घ्या. आता ही येईल म्हणजे मेन पृष्ठावरती इथं छायाचित्र अपलोड करा बटनावर क्लिक करा. चॉईस फाईल या बटनावरती आता इथे क्लिक करा. ठीक आहे. क्लिक केल्याच्या नंतर जो फोटो आहे तो तुमचा इथे सिलेक्ट करा. सिलेक्ट करून घ्या. बघू शकता फोटो इथे मी सिलेक्ट केला आणि इथे अपलोड हे बटन आहे या बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे. आता तुमचा जो फोटो आहे अपलोड होण्यास सुरुवात झालेली आहे, अपलोड झालेला आहे. आता खाली ऑप्शन आहे इथं क्रॉप वगैरे तुम्हाला करायचं असेल तर फोटो वगैरे क्रॉप वगैरे तुम्ही करून घेऊ शकतात. ठीक आहे. ते झाल्याच्या नंतर इकडं कडेला ऑप्शन आहे, इथं बघू शकता सेव्ह फोटो या बटनावरती इथे क्लिक करा. तुमचा फोटो अपलोड होऊन जाईल. अशाच प्रकारे ज्याप्रमाणे फोटो अपलोड केला त्याचप्रमाणे तुमच्या सहीची रुंदी उंची वगैरे बघून तशाच प्रकारे अपलोड करा आणि खाली बॅक या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करून घ्या. ठीक आहे. आता जर बघितले तर फोटो आणि सही अपलोड केली आणि बॅक बटनावरती इथे मी क्लिक करतो. ठीक आहे. बॅक बटनावरती क्लिक केले आणि आता पूर्ण येथे सही फोटो अपलोड झालेले आहे. आता पेमेंट करण्यासाठी पे नाव या बटनावरती इथे मी क्लिक करतो. बघू शकता पे नाव बटनावरती क्लिक केलं, टोकन क्रमांक दाखवेल. पुढे जा या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा आणि पुढील माहिती या ठिकाणी पेमेंटची प्रोसेस पुढे कशी करायची डिटेल्समध्ये इथे सांगतो. ठीक आहे. पुढे जा या बटनावरती मी इथे क्लिक केले. त्याच्यानंतर इथं सर्व माहिती नाव वगैरे दाखवेल. इथं ऑनलाईन भरणा या बटनावरती इथे क्लिक करा. कॅप्चा इथे टाकून घ्या. जसा अवघड असेल तर तसा बदलून तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आता कॅप्चा मी इथे पूर्ण जशाचा तसा इथे टाकून घेतो. ठीक आहे. कॅप्चा टाकून झालेला आहे आणि इथं सबमिट या बटनावरती इथे मी क्लिक करतो. त्याच्यानंतर वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड असे सर्व काही ऑप्शन तुम्हाला इथे बघायला भेटतील. याच्यापैकी कोणतंही एक सिलेक्ट करा. शेवटला ते पुन्हा सिलेक्ट करायला येतात. आता पुढे पे गव्हर्नमेंट क्रेडिट या बटनावरती इथे क्लिक करून तुम्ही इथं प्रोसीड फॉर पेमेंट या बटनावरती क्लिक करा. ठीक आहे. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर ठीक आहे बघू शकता आता इथं सर्वात खाली स्कॅनरने तुम्हाला सोपे जाते. स्कॅनरने तुम्ही पेमेंट करण्याचा प्रयत्न करा. स्कॅनरवर क्लिक केल्याच्या नंतर स्कॅनर ओपन होईल.
पेमेंट करताना कॉल येऊ, मेसेज येऊ ओपन करू नका, अन्यथा तुमचे पेमेंट तुमच्या मोबाईलवरून पैसे कट होऊन जातील आणि इकडे पेमेंट सक्सेस दाखवणार नाही. पेमेंट जोपर्यंत सक्सेस दाखवत नाही, संपूर्ण प्रोसेस होत नाही, तोपर्यंत बॅक बटनावरती येऊ नका. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही पेमेंट करू शकतात. पेमेंट केल्याच्यानंतर बघू शकता पेमेंट सक्सेस दाखवेल आणि तुम्ही तुमच्या फॉर्मची प्रिंट काढू शकतात. याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.